उमेदवार राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करतात। यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात येत आहेत। सोलापूरमध्ये त्यांचा रोड शो होतोय, त्यानंतर ते कार्यकर्त्यांना संबोधित करतील। थेट जाऊयात आपण सोलापुरात। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा। अभिषेक, सोलापूरकडे सुद्धा आणि माढ्याकडे विशेष लक्ष लागलेलं आहे, कारण इकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर अर्ज भरतायत, तिकडे धैर्यशील मोहिते पाटील नाराज आहेत, ते बाहेर पडलेले आहेत, राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत आणि राम सातपुते यांच्या विरोधात प्रणिती शिंदे आहेत। एकंदरीत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन आज आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। निश्चितच आपण जर पाहिलं तर सोलापूर लोकसभे भाजपाचे जे अधिकृत उमेदवार आहेत राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी सोलापुरात फडणवीसांचा रोड शो देखील आयोजित करण्यात आला आहे। हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते हे उपस्थित राहणार आहेत। याच सोबत माढ्याचे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत धैर्यशील मोहिते पाटील ते देखील आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करणार आहेत। एकंदरीत राम सातपुते यांचं जर पाहिलं तर फडणवीसांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे। या प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे। अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर। बरोबर अभिषेक, या सगळ्याकडे लक्ष लागलेलं आहे। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।